नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडीवर। तर मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्याचा आपला जो पेपर चालू आहे 2015 तलाठी भरतीचा, त्याचे आपण पहिले 2 भाग पाहिले आहेत, ज्यामध्ये आपण इंग्लिश ग्रामर व अंकगणित व बुद्धिमत्तेची प्रत्येकी 25 प्रश्न पाहिले आहेत। तर त्याचप्रमाणे आज आपण इथे त्या पेपरचा भाग 3 पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण GK म्हणजे सामान्य ज्ञानाशी संबंधित जनरल नॉलेजशी संबंधित आपण इथे 25 प्रश्न आपण कव्हर करणार आहोत। त्यामुळे आगामी येणाऱ्या तलाठी भरतीसाठी हे प्रश्न तुम्हाला फायदा म्हणजे हे प्रश्न तुम्हाला मार्क मिळवून देऊ शकतात। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। चला तर आता वेळ न घालवता आपण आपले डायरेक्ट प्रश्नांकडे वळत पाहूया। आजच्या व्हिडिओमध्ये आपला हा प्रश्न पहिला। तर काय दिले आहे ते, तर खालीलपैकी कोणती कंपनी यवतमाळ येथील शकुंतला एक्सप्रेसशी संबंधित आहे। तर शकुंतला एक्सप्रेस जी आहे ती यवतमाळ जिल्ह्यातील त्या शकुंतला एक्सप्रेसशी संबंधित कोणती कंपनी होती, तर कोणती होती, तर किलिक निक्सन जी आहे तर ती शकुंतला एक्सप्रेस जी यवतमाळ येथील जी आहे कंपनी, तर त्याच्याही संबंधित आहे। शकुंतला एक्सप्रेसशी संबंधित काय, तर किलिक निक्सन ही कंपनी आहे। म्हणजे ऑप्शन 3 जे आहे ते आपलं आन्सर असेल। पुढील प्रश्न क्रमांक 52 काय आहे, पहिले बाजीराव पेशवे यांची समाधी कोणत्या नदीच्या ठिकाणी आहे। म्हणजे पहिले जे बाजीराव पेशवे होते त्यांची समाधी कोठे आहे, तर त्यांची समाधी आहे ती नर्मदा या नदीच्या किनारी आहे। कुठे, नर्मदा या नदीच्या किनारी पहिले बाजीराव पेशवे होते यांची समाधी आहे। ऑप्शन 2 जे आहे ते आपला आन्सर असेल, नर्मदा नदीकाठी त्यांची समाधी आहे पहिले बाजीराव पेशवे यांची। पुढील प्रश्न क्रमांक 53 काय, स्वर्गीय वसंतराव नाईक हे कोणत्या कालावधीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते। तर कोणत्या कालावधीमध्ये होते, तर 1963 पासून ते 1975 म्हणजे सलग एवढ्या दिवस राहणारे ते एकमेव मुख्यमंत्री होते। एकूण 12 वर्षे ते सलग मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे वसंतराव नाईक। म्हणजे ऑप्शन 1 जे आहे ते आपलं आन्सर असेल। पुढील प्रश्न क्रमांक 54 काय आहे, यवतमाळ जिल्ह्याची सीमा महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांना लागून आहे। तर यवतमाळ जिल्ह्याचा हा पेपर आहे, त्यामुळे त्याचे संबंधित काही आहेत यामध्ये प्रश्न आलेले आहेत। तर त्याच्या ज्या सीमा आहेत यवतमाळ जिल्ह्यात हे देखील तुम्ही JK मध्ये म्हणजे लिहून ठेवा। तर एकूण 6 जे जिल्हे आहेत तर एकूण इतर 6 जिल्ह्यांना त्याची जी सीमा आहे यवतमाळ जिल्ह्यात ती लागून आहे। म्हणजे ऑप्शन 3 जे आहे ते आपलं आन्सर असेल। पुढील प्रश्न क्रमांक 55 तर काय दिला आहे ते, तर अजंठा व वेरूळ लेण्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या कथा म्हणजे चितारलेल्या आहेत, म्हणजे चित्रे जी काढलेली आहेत अजंठा वेरूळ लेण्यामध्ये, तर त्यापैकी कोणत्या कथा त्यामध्ये चितारलेल्या आहेत। तर कशाच्या कथा चितारल्या आहेत, त्यामध्ये जातक कथा आहेत। कशा, जातक कथांचा त्यामध्ये समावेश होतो। आता अजंठा वेरूळ लेणी तुम्ही पाहिली असेल, तर त्यामध्ये जे चित्रशैली किंवा चित्रकला आहे तिथली, तर त्यामध्ये कोणत्या कथा चितारलेल्या आहेत, तर त्या जातक कथा, पुराण जे घडून गेले होते जातक कथा त्या चितारलेल्या आहेत। म्हणजे ऑप्शन 1 जे आहे ते आपलं आन्सर असेल। पुढील प्रश्न क्रमांक 56 काय आहे, केंद्रातील वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत खालीलपैकी कोणता विभाग येत नाही। तर कोणकोणते विभाग येतात केंद्रीय मंत्रालयाअंतर्गत, तर राजस्व विभाग असतो, व्यय विभाग असतो, त्याप्रमाणे वित्तीय सेवा विभाग असतो, पण कर व वाणिज्य विभाग असतो तर तो केंद्रीय वित्त मंत्रालयाअंतर्गत येत नाही। म्हणजे ऑप्शन 3 जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे। बाकीचे जे 3 विभाग आहेत, राजस्व विभाग, व्यय विभाग, वित्तीय सेवा विभाग, हे 3 जे आहेत ते केंद्राच्या वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत येतात आणि कर आणि वाणिज्य विभाग हे वाणिज्य मंत्रालयाअंतर्गत येतात किंवा उद्योग मंत्रालयाअंतर्गत येतात। कर आणि वाणिज्य विभाग ते वेगळे भाग आहेत, ते वित्त मंत्रालयाअंतर्गत येत नाहीत। पुढील प्रश्न क्रमांक 57 काय आहे, अन्न सुरक्षा कायदा पारित करणारे भारतातले पहिले राज्य कोणते आहे। तर छत्तीसगड जे राज्य आहे त्याने पहिल्यांदा जो अन्न सुरक्षा कायदा होता तो पारित करण्याचा मान मिळवलेला होता। म्हणजे अन्न सुरक्षा कायदा पारित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे, तर ते छत्तीसगड राज्य आहे। म्हणजे ऑप्शन 2 जे आहे ते आपलं आन्सर असेल। पुढील प्रश्न क्रमांक 58 काय आहे, खालीलपैकी कोणते कवी दुसऱ्या गोलमेज परिषदेस उपस्थित होते। म्हणजे खालीलपैकी कवी म्हटले तर कोणते कवी होते ते दुसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित असणारे, तर मोहम्मद इक्बाल जे होते ते पाकिस्तानचे होते, म्हणजे त्यावेळेस ते मुस्लिम लीगशी संबंधित होते। मोहम्मद इक्बाल ते एक कवी होते जे की दुसऱ्या गोलमेज परिषद जी लंडन येथे होती तिथे ते उपस्थित होते काँग्रेसच्या नेत्यांबरोबर। कोण, मोहम्मद इक्बाल। म्हणजे ऑप्शन 2 जे आहे ते आपलं आन्सर असेल। पुढील प्रश्न क्रमांक 59 काय आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यास सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे। सर्वात जास्त आपल्या भारतातील कोणत्या, तर गुजरात जे राज्य आहे तर त्या गुजरात राज्याला एकूण सर्वात जास्त जे समुद्रकिनाऱ्यापैकी जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे गुजरात या राज्याला। पुढील प्रश्न क्रमांक 60 काय आहे, दिल्ली शहरास नॅशनल कॅपिटल टेरिटरीचा दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे प्राप्त झालेला आहे। म्हणजे नॅशनल कॅपिटल टेरिटरी हा जो दर्जा आहे तो दिल्ली शहरास कधी प्राप्त झालेला होता, तर तो
कोणती घटना दुरुस्ती होती त्यासाठी, तर 69वी जी घटना दुरुस्ती होती त्या 69व्या घटना दुरुस्तीने दिल्ली शहरास नॅशनल कॅपिटल टेरिटरीचा दर्जा देण्यात आलेला होता. कोणत्या 69व्या घटना दुरुस्तीद्वारे त्याला प्राप्त झालेला आहे. पुढील प्रश्न क्रमांक 61 काय आहे? वखार म्हणजे भारतीय प्रशासनाची हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर वखर म्हणले ते. वखर भारतीय प्रशासनाची हे पुस्तक कोण लिहिले आहे? तर साहित्य व साहित्यिक याद्वारे. आता टीसीएस जरी पॅटर्न तुम्ही पाहिला तर यावर साहित्य व साहित्यिकावर जवळपास 30 ते 35 प्रश्न आले होते गेल्या वेळेस. ज्या 35 एकूण प्रश्नपत्रिका झाल्या तर त्या देखील प्रश्नपत्रिका आपण संपूर्ण कव्हर करणार आहोत. पण इथे आता वखर भारतीय प्रशासनाची हे जे पुस्तक म्हणजे साहित्यावर हा प्रश्न आहे. म्हणजे साहित्य व साहित्यिक यांची तुम्हाला त्यांचे साहित्य कोणतं आहे व त्यांची नावे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. कारण 1 ते 2 मार्क तुम्हाला म्हणजे तलाठी होण्यापासून कोणाला अडवू शकत नाही. कारण 1 ते 2 मार्काने देखील मेरिटमध्ये तुम्ही बसू शकता. म्हणजे हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे, साहित्य व साहित्यिक. तर आता इथे काय म्हटलं आहे? तर वखर भारतीय प्रशासनाचे हे पुस्तक कोणाचं आहे? तर कोणाचं आहे हे पुस्तक? तर लक्ष्मीकांत देशमुख यांचं हे पुस्तक आहे. वखर भारतीय प्रशासनाची. कोणाचं आहे? तर ते लक्ष्मीकांत देशमुख यांचं आहे. म्हणजे ऑप्शन 2 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 62 काय आहे? खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेतून CO2ची निर्मिती होते? म्हणजे CO2 म्हणजे काय? त्याला आपण कार्बन डायऑक्साईड म्हणतो. तर त्याची प्रकाश संश्लेषण जी वनस्पतीची क्रिया आहे अन्न बनवण्याची, तर त्यामुळे काय होतं? अन्न प्रकाश म्हणजे वनस्पती अन्न कशा तयार करतात? प्रकाश संश्लेषणामार्फत. त्यामध्ये ते पाणी, सूर्यप्रकाश आणि कार्बन डायऑक्साईड म्हणजे हायड्रोकार्बन यांचा वापर करून त्या अन्न बनवतात. आणि काय करतात? तर त्या कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन काय मुक्त होतो यामधून म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये. आणि त्या ऑक्सिजन सोडतात आणि कार्बन डायऑक्साईड घेतात अन्न निर्मितीसाठी. म्हणजे CO2ची जी निर्मिती आहे ती प्रकाश संश्लेषणामार्फत होते, कार्बन डायऑक्साईडची निर्मिती. म्हणजे ऑप्शन 4 जे आहे ते आपलं आन्सर असेल. तसेच मित्रांनो तुम्हाला जर याच्या आपण जे आत्तापर्यंत व्हिडिओ घेतले त्याच्या जर PDF हवे असेल तर आपले टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून सर्व PDF तुम्ही मिळवू शकता. पुढील प्रश्न क्रमांक 63 काय आहे? इराणी ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर आता इथे इराणी ट्रॉफी म्हणजे आता ट्रॉफी म्हणजे खेळाशी संबंधित हा प्रश्न. चषक वगैरे जे आहेत ते सर्व चषक त्यामध्ये विजेते हे तुम्ही करून ठेवा. कारण त्यावर एखादा तरी प्रश्न विचारण्याची शक्यता आहे आताच्या म्हणजे करंट अफेअर्स म्हणजे TCS पॅटर्ननुसार. त्यामुळे इराणी ट्रॉफी आणि विविध ज्या ट्रॉफी आहेत प्रत्येक खेळाशी संबंधित त्या तुम्ही पाठ करून ठेवा. तर आता इथे इराणी ट्रॉफी विचारलं तर ती क्रिकेट खेळाशी संबंधित आहे इराणी ट्रॉफी. त्याप्रमाणे आशिया चषक, शारजा करंडक किंवा म्हणजे ज्या मुश्ताक अली ट्रॉफी ज्या आहेत तर त्या क्रिकेटशी संबंधित आहेत. त्याप्रमाणे बॅडमिंटनशी, गोल्फशी आणि फुटबॉलशी कोणत्या संबंधित आहेत ते तुम्ही करून ठेवा, ते देखील विचारली जाऊ शकते. पुढील प्रश्न क्रमांक 64 काय आहे? तलाठी आस्थापना खालीपैकी कोणत्या अधिकाऱ्याकडे असते? तर आता तुम्ही तलाठी होणार आहे तर तुम्हाला हा प्रश्नाचं उत्तर माहीत असायला पाहिजे. तलाठी आस्थापना जी आहे तर ती उपविभागीय अधिकारी म्हणजे आपला उपविभागीय अधिकारी किंवा प्रांत अधिकारी जो असतो तर त्या अधिकाऱ्याकडे असते त्याची आस्थापना. म्हणजे तलाठी आस्थापना जी आहे तर ती उपविभागीय अधिकाऱ्याकडे असते. म्हणजे ऑप्शन 2 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 65 काय? स्त्री पुरुष तुलना या ग्रंथाचे लिखाण कोणी लिहिले आहे? तर हा ग्रंथ कोणाचा आहे? तर तो ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला आहे. स्त्री पुरुष तुलना कोणाचा आहे? तर ताराबाई शिंदे यांचा तो ग्रंथ आहे स्त्री पुरुष तुलना. आणि सुबोध रत्नाकर हा जो काव्यसंग्रह आहे तो सावित्रीबाई फुले यांचा आहे. पण स्त्री पुरुष तुलना जो ग्रंथ आहे तर तो ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला आहे स्त्रियांच्या परिस्थितीवर. पुढील प्रश्न क्रमांक 66 काय आहे? भारतीय हवामानावर प्रभाव टाकणारा एल निनो प्रवाह कोणत्या महासागरातून वाहतो? तर एल निनो म्हणजे काय? तर लहान मुलगी किंवा म्हणजे त्या प्रवाहाला कसा प्रवाह म्हणतो आपण? तर एल निनोचा हा स्पॅनिश शब्द आहे स्पॅनिश भाषेतील. तर एल निनोचा अर्थ काय स्पॅनिशमध्ये? तर लहान मुलगा म्हणजे त्याला आपण उष्ण प्रवाह म्हणतो म्हणजे एल निनो. आणि दुसरा काय? ला निनो म्हणजे काय? लहान मुलगी म्हणजे त्याला थंड प्रवाह म्हटले जाते. म्हणजे एल निनो हा उष्ण प्रवाह आहे आणि ला निनो जो आहे तो थंड प्रवाह आहे. तर इथे काय विचारलं? भारतीय हवामानावर प्रभाव टाकणारा कोणता एल निनो प्रवाह कोणत्या महासागरातून वाहतो? म्हणजे हा उष्ण प्रवाह आहे. तर तो कोणत्या महासागरातून वाहतोय? तर तो प्रशांत महासागर म्हणजे त्याला आपण पॅसिफिक महासागर म्हणतो. म्हणजे भारतीय हवामानावर प्रभाव टाकणारा एल निनो म्हणजे उष्ण प्रवाह जो आहे तर तो पॅसिफिक महासागरातून वाहतो. एल निनो जो आहे तो स्पॅनिश शब्द आहे, लहान मुलगा म्हणजे उष्ण प्रवाह म्हणजे तो पॅसिफिक महासागरातून वाहतो.
म्हणजे उष्ण प्रवाह, भारतीय हवामानावर प्रभाव टाकणारा. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 67 काय आहे? खालीलपैकी कोणती सेवा अखिल भारतीय सेवा म्हणून गणली जात नाही? म्हणजे त्याचा अखिल भारतीय सेवेमध्ये समावेश होत नाही. तर कोणत्या सेवांचा अखिल भारतीय सेवेमध्ये समावेश असतो? तर भारतीय प्रशासकीय सेवा म्हणतो, भारतीय पोलीस सेवा, भारतीय वन सेवा असते. पण भारतीय विदेश सेवा जी आहे, इंडियन फॉरेन सर्व्हिस, ती जी सेवा आहे तर ती तिचा अखिल भारतीय सेवा म्हणून गणले जात नाही, कारण ते परराष्ट्र खात्याअंतर्गत येतं भारतीय विदेश सेवा, कारण ते परराष्ट्र खात्यात येतं. म्हणून खालीपैकी अखिल भारतीय सेवामध्ये भारतीय प्रशासकीय सेवा येतात, भारतीय पोलीस सेवा येतात, भारतीय वन सेवा येतात. पण भारतीय विदेश सेवा म्हणजे इंडियन फॉरेन सर्व्हिस जी आहे तर त्या अखिल भारतीय सेवा म्हणून गणली जात नाही. म्हणजे ऑप्शन 3 जे आहे ते आपलं ॲन्सर असेल, भारतीय विदेश सेवा. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 68 काय आहे? कोणत्या केंद्रशासित प्रदेशात वनक्षेत्र 0% आहे? तर कोणता प्रदेश मानला जातो? तो आहे तो लक्षद्वीप. लक्षद्वीप जो केंद्रशासित प्रदेश आहे त्यामध्ये 0% वनक्षेत्र आहे. म्हणजे ऑप्शन 3 जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. लक्षद्वीप म्हणजे 0% वनक्षेत्र आहे. ऑप्शन 3 जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 69 काय? भारतीय घटनेचे खालीपैकी कोणते कलम ग्रामपंचायतीशी संबंधित आहे? तर ग्रामपंचायतीशी कोणता आहे? तर कलम 40 जे आहे ते पंचायतीशी संबंधित आहे. आणि कलम 243 जे आहे तर ते पंचायत राज संबंधित आहे. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. 40 जे आहे तर ते ग्रामपंचायतीशी संबंधित आहे. म्हणजे ऑप्शन 1 जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 70 काय? खाजगीकरणाबाबत करण्यात आलेल्या खालील उपाययोजनांपैकी अयोग्य पर्याय ओळखा. म्हणजे चुकीचा पर्याय ओळखायचा आहे खाजगीकरणाबाबत. तर यापैकी कोणकोणते पर्याय बरोबर आहेत? तर खाजगीकरणात उद्योगांना नवरत्नाचा दर्जा, त्याप्रमाणे राष्ट्रीय नूतनीकरण मंडळाची निर्मिती, त्याप्रमाणे निर्गुंतवणूक धोरण या उपाययोजनांचा समावेश होतो. पण फेराऐवजी फेमा लागू करणे ही जी उपाययोजना आहे ती अयोग्य ठरते खाजगीकरणाबाबत. म्हणून ऑप्शन 4 जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 71 काय? नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहे? तर त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता. त्यावेळेस नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण होते? तर अरविंद पनगरिया होते. आणि अध्यक्ष जे असतात नीती आयोगाचे तर ते आपले पंतप्रधान असतात. तर सध्याला नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 72 काय? रेपो दर वाढीचा खालीपैकी परिणाम कोणता? तर रेपो दर वाढल्यामुळे काय होतं? तर चलन पुरवठा काय होतो? कमी होतो. रेपो रेटमुळे काय होतं? चलनाचा जो पुरवठा आहे तो कमी होतो. हा रेपो दर वाढीचा परिणाम असतो. म्हणजे रिझर्व्ह बँक जे आहे ते सहकारी बँकांना ज्या म्हणजे एक आकडा ठरवते या टक्क्याने ते कर्ज पुरवठा करते, त्याला आपण रेपो म्हणतो. आणि तो जर रेपो दर वाढला तर काय होतं? चलनाचा पुरवठ्यामध्ये घट होते. मग चलन पुरवठा तो कमी होतो. म्हणजे ऑप्शन 1 जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 73 काय आहे? तर संसद अधिवेशन चालू नसताना शासनाला नैसर्गिक संकटावर झालेला खर्च कशातून भागवता येतो? म्हणजे आता नैसर्गिक ही कशी आकस्मिक स्थिती असते तर त्याचा खर्च आपण कशामधून भागवू? तर आकस्मिक निधी जो असतो, तर संसदेचे अधिवेशन जर चालू नसेल तर शासनाला जो नैसर्गिक संकट किंवा आपले पाऊस आला किंवा सुनामी आली तर या संकटावर झालेला जो खर्च आहे तर तो कशातून भागवला जातो? तर तो आकस्मिक निधीमधून भागवला जातो. म्हणजे ऑप्शन 1 जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 74 काय? संधी प्रकाश हे कशाचे उत्तम उदाहरण आहे? तर संधी प्रकाश हे प्रकाशाचे प्रकिरणाचे उदाहरण आहे. कशाचं? प्रकाशाचं प्रकिरण जे होतं म्हणजे रेडिएशन, तर ते संधी प्रकाश हे कशाचं उत्तम उदाहरण आहे? तर ते प्रकाशाच्या प्रकिरणांचं उदाहरण आहे. आणि आपला जो काय म्हणतो त्याला आपला इंद्रधनुष्य आहे तर ते प्रकाशाचे अपस्करण असते. आणि प्रकाशाचे परावर्तन म्हणजे आपण जर आता नाणं जर एखाद्या एक भरलेल्या भांड्यात जर तुम्ही तळाशी टाकलं तर ते नाणं वर उचलल्यासारखं दिसणे, म्हणजे प्रकाश पाण्यामधून जाताना तिरकस प्रवाह करतो तर त्याला प्रकाशाचे परावर्तन म्हणतो. म्हणजे काठी बुडवली का ती वाकडी दिसते, हे प्रकाशाच्या परावर्तनामुळे होतं. आणि इंद्रधनुष्य प्रकाशाचे अपस्करण आणि संधी प्रकाश कशामुळे होतं? तर प्रकाशाच्या प्रकिरणांमुळे होतं. म्हणजे ऑप्शन 3 जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. आणि आजचा हा आपल्या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 75 काय आहे? राष्ट्रीय सभेतील मवाळ व जहाल गटाचा समेट कोणत्या अधिवेशनात झाला होता? म्हणजे मवाळ आणि जहाल गट होता त्यांची समेट म्हणजे एकत्र ते कधी आले होते? तर कधी आले होते? तर ते 1916चे जे लखनौ अधिवेशन होतं त्यामुळे जहाल व मावळ जे गट होते ते 2 गट एकत्र आले होते लखनौ येथील अधिवेशनात. म्हणजे ऑप्शन 1 जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. राष्ट्रीय सभेतील मवाळ व जहाल गटाचा समेट म्हणजे एकत्रीकरण कधी झालं होतं? तर त्यांचं 1916च्या लखनौ
सभेमध्ये. ऑप्शन 1 जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. तर मित्रांनो आपला जो तलाठी भरतीचा 2015चा जो पेपर चालू आहे यवतमाळ जिल्ह्याचा, तर त्याचा आपण भाग 3 पाहिला, ज्यामध्ये आपण GK संबंधित 25 प्रश्न पाहिलेले आहेत. तर तुम्हाला या प्रश्नामध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तसेच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. तसेच असे जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.